ज्यांनी पक्षात मंत्री केलं त्यांनी पक्षातून मंत्री काढलं बी तर मला नाही फरक पडत. शेवटी जो देतो त्यांनी जर वाटलं की हा बरोबर नाही आहे तर मला आनंद आहे. बघा, देणाऱ्याचं जसं स्वागत होतं तसं काढणाऱ्याचंही स्वागत झालं पाहिजे. मी मंत्रिपदाचं समाधानी आहे. मला आयुष्यात वाटलं नव्हतं मी आमदार होईल. फक्त माननीय बाळासाहेबांची कृपा आहे म्हणून मी आमदार झालो. एक वेळेस नाही 5 वेळेस झालो. 10 वर्षापासून मंत्री आहे. समाधान पाहिजे ना, रात्री झोप आली पाहिजे माणसाला. भाऊ दोघं शिवसेना एकत्र येण्याची चर्चा आहे. काही नेते आहेत, मंत्री आहेत, ते घर वापसीचं चर्चा चालू आहे. त्यात आपलं पण देखील नाव समोर येत आहे. नाही, बघा, हे तुमच्याकडनं चालवलेल्या बातम्या आहे आणि मला तरी असं वाटतं की ज्यांनी पक्षात मंत्री केलं त्यांनी पक्षातून मंत्री काढलं बी तर मला नाही फरक पडत. शेवटी जो देतो त्यांनी जर वाटलं की हा बरोबर नाही आहे तर मला आनंद आहे. बघा, देणाऱ्याचं जसं स्वागत होतं तसं काढणाऱ्याचंही स्वागत झालं पाहिजे. त्यांना वाटत असेल की गुलाबराव पाटील रॉंग आहे, गुलाबराव पाटलांचा निवडणुकीमधला परफॉर्मन्स चुकीचा होता, स्ट्राईक रेट चुकीचा आहे, तर गुलाबराव पाटलांवर विषय येईल. पण जळगाव महापालिका असेल, नगरपालिका असतील, त्याच्यामध्ये आपण पाहिलं की धरणगावचं नगराध्यक्षपदाचं उदाहरण सोडलं तर चौफेर आम्ही आमच्या पद्धतीनं या ठिकाणी मजबूतीनं पक्षाचं काम केलेलं आहे. सगळ्या आमदारांबरोबर जाऊन आम्ही महापालिकासुद्धा आता आपण पाहिली असेल की 23 पैकी 22 सीट आम्ही जिंकून आलेल्या आहे. त्यामुळे मला या गोष्टीचं काही चिंता नाही. काढलं तरी शिंदे सेनेचं राहणार का? मंत्रिपद काढलं तरी शिंदे सेनेचं राहणार. अरे मी काय म्हणलं, ज्याने दिया है उसने निकाला भी तो मेरे को नहीं फरक पडता ना भाई. मुंबईमध्ये मतमोजणीवर आक्षेप घेतला आहे. निवडणुका तुम्ही म्हटलं की 6 महिने होणार नाही तर हे बघा, कोर्टाचं आज तारीख होती आपल्याला माहिती आहे नेवेजी, पण ती तारीखच पडली नाही. आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण बघतोय की मुलांच्या परीक्षा आहे, 12वीच्या परीक्षा आहे, 10वीच्या परीक्षा आहेत. परीक्षेत आपण इलेक्शन घेत नाही हे साधारण तुमचं आणि आमचं मत आहे. त्यामुळे मला नाही वाटत मार्च एप्रिलपर्यंत या इलेक्शन होतील, एप्रिलपर्यंत इलेक्शन होतील असा माझा काय असं आहे. बऱ्याच ठिकाणी शिवसेना सोबळावर लढणारी जिल्हा परिषद जळगाव जिल्ह्यात काय असेल? नाही, आमचा महायुतीचा प्रयत्न राहील, पण शेवटी आता कार्यकर्ते काय काय सांगतात ते पण आम्ही ऐकू. आपले चिरंजीव जे आहेत प्रताप पाटील हे भावी जिल्हा परिषद अध्यक्ष असं बॅनर लागलंय. हे बघा, कार्यकर्त्यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष मला उद्या मुख्यमंत्री पण म्हणून टाकतील. त्या प्रेमाचे पोटी काही लोक लावतात, पण तो या गटामधून जिल्हा परिषद लढेल याबद्दल वादच नाही आहे. महानगरपालिकेचा जो फॉर्म्युला होता तुमचा बिनविरोधचा, तो जिल्हा परिषदेला कायम राहणार आहे का? असू शकतो. ठाकरे गटाने आक्षेप घेतलाय आज मुंबईमध्ये जे आरक्षण निघालं ते सर्वसाधारण गेल्या वेळेस पण होतं, यावेळेस पण सर्वसाधारणच निघालं. तर आक्षेप घेतलाय त्यांनी, म्हटलंय की हे सगळं घडून आणलेलं आहे आणि स्वतःहून काढलेलं. बघा, त्या प्रक्रियेचं मला काय माहीत नाही. कोणी चिठ्ठी काढली, कोणी चिठ्ठी दिली मला माहीत नाही. भाऊ मुख्यमंत्रीपद कधी आपल्याला मिळालं तर घेणार का आपण? कोणाला? आपल्याला. मी मंत्रिपदाचं समाधानी आहे. मला आयुष्यात वाटलं नव्हतं मी आमदार होईल. फक्त माननीय बाळासाहेबांची कृपा आहे म्हणून मी आमदार झालो. एक वेळेस नाही 5 वेळेस झालो. 10 वर्षापासून मंत्री आहे. समाधान पाहिजे ना, रात्री झोप आली पाहिजे माणसाला. अचलपूर नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी व MIM ची युती झाली आहे. अचलपूर नगर परिषदेत करू द्या, चांगली गोष्ट. हे बघा, आज जवळपास आता हे 35वं गाव आहे. ते 3-4 दिवसामध्ये मी जवळपास 35 गावांचे दौरे केले आणि त्याच्यामध्ये विविध विकास कामांची गावं जी आहेत त्याच्यामध्ये त्यांची भूमिपूजनं असतील, लोकार्पण असतील, ते करण्याचा प्रयत्न केला. पण आज आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की उद्या बाळासाहेबांची 100वी जयंती आहे. त्याचं औचित्य साधून आम्ही बाळासाहेबांनी जे आम्हाला शिकवलं होतं 80% समाजसेवा आणि 20% राजकारण, त्याच्या आधारावर ही गाडी आम्ही आणलेली आहे त्यांच्या स्मरणार्थ GPS परिवाराने. त्याच्यामध्ये कॅटरेक्टचे पेशंटला आम्ही तपासू, खेड्यामध्ये जाऊन ते कलेक्शन करून आम्ही त्यांना इथे आणू आणि पनवेलला नेऊन त्यांचं ऑपरेशन करू असा आमचा मानस आहे. मतदारसंघामध्ये एकही बाई किंवा माणूस हा मोतीबिंदूचा राहू नये, त्याच्यामुळे आमचा हा प्रयत्न आहे. आणि मला तरी असं वाटतं की आज जनतेचाही प्रतिसाद त्या पद्धतीने आपण पाहिला की लोकांना जे हवं आहे ते करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. ब्रेस्ट कॅन्सर बाळासाहेबांची जयंती आहे, शिवसेना एकत्र नाही होण्यास काही दुःख वाटतंय का? हे बघा, बाळासाहेबांचे विचार आमचे एकत्रच आहे. त्यांचे विचार काय असले आम्हाला माहीत नाही, पण ते पण बाळासाहेबांच्या विचारावर चालत आहे, आम्ही पण बाळासाहेबांच्या विचारावर चालतो. पण काही गोष्टी कशा घडल्या ते राजकारणामध्ये मला जायचं नाही. पण आज मी जे उभा आहे, मी मंत्री जो म्हणून उभा आहे तो फक्त बाळासाहेबांमुळे उभा आहे. त्यामुळे बाळासाहेब हे सगळ्यांचे दैवत आहे आणि मला तरी असं वाटतं सगळ्यांचं दैवत असल्यामुळे विषयच येत नाही. रवींद्र चव्हाण यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी मनसे आणि शिंदे गट एकत्र आलेला आहे कल्याण डोंबिवलीमध्ये. काय सांगता? कल्याण डोंबिवलीमध्ये काय झालं हे त्यांनाच माहीत आहे. त्यांनी कसे एकत्र आले, काय आले
हा त्यांचा विषय आहे. आणि काही लोक विकासाकरता सुद्धा स्थानिक आघाड्या करत असतात. एखाद्या वेळेस त्यांनी विकासाकरता हा प्रयत्न केलेला असावा. भाऊ संजय राऊत म्हणतायत की सर्वोच्च न्यायालयात पक्षांतरा संदर्भाची तारीख चालली ती पुन्हा एकदा पुढे ढकलली गेलेली आहे आणि यालाच न्यायालयाने माती खाल्ली आहे असं संजय राऊत म्हणतायत. कोर्टाने माती हे बघा, न्यायालयावर आपण बोलणं योग्य नाही. आता ते सरन्यायाधीशचे न्यायाधीश असतील तर मला माहीत.